नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातनं असे क्षण येतातच जेव्हा वाटतं की सगळीकडून संकट दारावर ठोठावत आहेत. मग अशा वेळी आपल्याला आतून बळ देणारी एक शक्ती असते आणि ती म्हणजे संयम. चला, आज आपण स्वामी समर्थांच्या शिकवणीतून हेच समजून घेऊया की या कठीण काळात संयमाचं सामर्थ्य नेमकं कसं वापरायचं. जरा विचार करून बघा, जेव्हा एखादी अडचण, एखादं संकट अचानक समोर येऊन उभं राहतं, तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? काय होतं आपलं? मन अगदी सैरभैर होऊन जातं, नाही का? काय करावं, कसं करावं, काहीच सुचत नाही. आणि ही भावना अगदी नैसर्गिक आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी ती अनुभवलेलीच आहे. होतं काय की बहुतेक वेळा आपण घाबरतो, गोंधळून जातो आणि याच घाबरण्याच्या भरात, गडबडीत आपण उतावीळपणे काहीतरी निर्णय घेऊन टाकतो किंवा कधीकधी तर मन इतकं निराश होतं की काही करण्याची इच्छाच राहत नाही. आता बघा, ह्या प्रतिक्रिया जरी स्वाभाविक असल्या ना, तरी त्या आपल्याला योग्य मार्गावरून भरकटवू शकतात. तर मग आता पाहूया संयम, एक नवीन दृष्टिकोन. आणि इथेच ना एक खूप महत्त्वाचा विचार आपल्या समोर येतो. लक्षात घ्या, संकट हे तात्पुरतं असतं, पण त्यावर आपण जी प्रतिक्रिया देतो तिचा परिणाम मात्र कायमस्वरूपी राहतो. याचा सरळ अर्थ काय होतो? तर खरी शक्ती त्या संकटात नाहीये, ती आपल्या प्रतिक्रियेमध्ये दडलेली आहे. पण अनेकदा काय होतं की संयमाचा अर्थ चुकीचा घेतला जातो. अनेकांना वाटतं संयम म्हणजे काय, तर सगळं सोडून देऊन हार मानून गप्प बसणं. पण तसं अजिबात नाहीये. खरा संयम म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत शांत मनाने आपलं योग्य काम करत राहणं. ही काही निष्क्रियता नाही, उलट ही एक अत्यंत सक्रिय आणि शक्तिशाली मानसिक अवस्था आहे. ठीक आहे, मग पुढचा प्रश्न येतो की संयम कसा मिळवावा? म्हणजे हे सगळं कळतंय, पण अशांत मनात ही आंतरिक शांतता आणायची तरी कशी? तर त्यासाठी ना काही खूप साध्या पण तितक्याच प्रभावी पायऱ्या आहेत, पाहूया. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, थांबा. हो, फक्त थांबा. कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी फक्त एक क्षण थांबा आणि आपला श्वास शांत होऊ द्या. दुसरी पायरी, मनाशी संवाद साधा. मग तो प्रार्थनेतून असेल किंवा नामस्मरणातून, पण मनाशी बोला, जेणेकरून आतली घालमेल कमी होईल. आणि मग येते तिसरी पायरी, आता शांत झालेल्या मनाने विचार करा. कारण लक्षात ठेवा, योग्य मार्ग हा नेहमी शांत मनालाच दिसतो. आणि मग येतं ते शांत मनाचं सामर्थ्य, त्याची शक्ती. जेव्हा आपण असं शांत मन मिळवतो ना, तेव्हा त्याचे परिणाम अक्षरशः आश्चर्यकारक असतात. संयमामुळे फक्त संकट दूर होतं असं नाही, तर आपल्या आतमध्ये एक खूप मोठा सकारात्मक बदल घडून येतो. बघा, संयमानं सगळ्यात आधी तर मनातला गोंधळ नाहीसा होतो. परिस्थिती तीच असते, पण तिच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. आणि यामुळे काय होतं, आपण संकटात खचून जात नाही, उलट आतून अधिक मजबूत बनतो. आणि मग बघा, योग्य वेळ आली की योग्य मार्गसुद्धा आपोआप दिसू लागतो. आणि आता आपण आलोय या सगळ्याच्या साराकडे, विजयाचा पहिला टप्पा. स्वामी समर्थांची ती शिकवण जी खरोखर प्रत्येक संकटात आपल्याला मार्ग दाखवेल. स्वामी समर्थ काय म्हणतात? ते म्हणतात, धीर धर, कारण ज्याने धीर सोडला नाही त्याला परिस्थिती कधीच हरवू शकत नाही. किती मोठं सत्य आहे यात! हे एकच वाक्य जर मनावर कोरलं ना तरी पुरेसं आहे. जोपर्यंत धीर आपल्यासोबत आहे तोपर्यंत कोणतीही, अगदी कोणतीही परिस्थिती आपल्याला हरवू शकत नाही. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, संकट कितीही मोठं का असेना, संयम हाच आपल्या विजयाचा पहिला टप्पा आहे. ही काही बचावाची भूमिका नाहीये, ही तर विजयाची पहिली ठोस पायरी आहे. आणि जाता जाता एक विचार आपल्या मनात कायम ठेवूया. बघा, संकट तर येत जात राहणारच, पण त्यावर आपण कशी प्रतिक्रिया देतो ना, यावरच आपलं भविष्य अवलंबून आहे. सगळी शक्ती, खरी शक्ती ही आपल्या प्रतिक्रियेतच आहे. जय जय स्वामी समर्थ.